वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, लिपिक टंकलेखक 2024चा मुख्य परीक्षेचा फॉर्म भरत असताना बऱ्याच उमेदवारांना डाऊट आहे, तो म्हणजे प्राधिकरणाचे पसंतीक्रम आत्ताच द्यायचे की नंतर द्यायचे. त्या संदर्भात आयोगाची जी अधिसूचना आहे मुख्य परीक्षेची, त्यामध्ये 10.5.3 या परिच्छेदामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. तर टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांची एक सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे जनरल मेरिट लिस्ट लावली जाईल. आणि त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे की गुणवत्ता यादीमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांच्याकडून संवर्गाकरता विहित कालावधीत नियुक्ती प्राधिकारी निहाय पुन्हा पसंतीक्रम सादर करणे आवश्यक राहील, असं त्यांनी दुसऱ्या पॉइंटमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. आणि जर एखादा उमेदवार हे पसंतीक्रम पुन्हा देणार नसेल तर त्याच्यासाठी काय कार्यवाही होईल ते सुद्धा यामध्ये नमूद केलेलं आहे. जर उमेदवारांनी विहित कालावधीत पसंतीक्रम सादर न केल्यास त्यांनी मुख्य परीक्षेस अर्ज सादर करताना दिलेला पसंतीक्रम गृहीत धरण्यात येईल. म्हणजेच मुख्य परीक्षेचा ज्यावेळेस अर्ज सादर केला त्यावेळेस तुम्ही जे वेगवेगळे ऑथॉरिटीज निवडलेले होते चेकबॉक्समध्ये, तेच तुमचे त्या क्रमानुसार जसे तुम्ही क्लिक केलं त्याच क्रमानुसार तुमचे ते पसंतीक्रम गृहीत धरले जातील, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं अर्ज सादर करताना तुम्ही आत्ता कोणत्याही पद्धतीनं चेकबॉक्स फक्त क्लिक करा, सगळे 60च्या 60 ऑथॉरिटीज सिलेक्ट करा आणि ज्यावेळेस जनरल मेरिट लिस्ट लागेल त्यानंतर तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली जाणार आहेच. त्यावेळेस तुम्ही व्यवस्थितरित्या सगळ्या प्राधिकरणांचा अभ्यास करून कोणत्या क्रमाला कोणतं प्राधिकरण ठेवायचं आहे त्याचा अभ्यास करून तुम्ही अपडेट करू शकता. त्यामुळं आता या संदर्भात घाई करण्याची गरज नाही. तुमच्या या व्यतिरिक्त काही अडचणी असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.